माणिकराव कोकाटेंसंदर्भातली अजित पवारांकडे त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे। कोकाटेंनी राजीनामा दिल्याची अजित पवारांच्या कार्यालयाकडून माहिती कळते। माणिकराव कोकाटे यांची शिक्षा हायकोर्टाकडून कायम राहिली तर अजित पवार माणिकराव कोकाटेंनी दिलेला राजीनामा हा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करतील अशी ही माहिती समोर येते। निलेश बुधावले अधिकचे अपडेट देतील। निलेश, अश्विन, आताच्या घडीची ही महत्त्वाची बातमी आहे। माणिकराव कोकाटेंच्या बाबतीमध्ये सातत्यानं मगाच्यापासून बातम्या येत आहेत त्यांना राजीनामा दिल्याच्या। तर माणिकराव कोकाटे यांना राजीनामा दिलेला आहे, मात्र तो राजीनामा जो आहे मंत्रिपदाचा त्यांच्या तो उपमुख्यमंत्री अजित पवार जे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याकडे आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक पत्र राज्यपालांना गेलं होतं आणि त्याच्यावर माणिकराव कोकाटे यांची खाती काढून घेण्यासंदर्भामध्ये नमूद करण्यात आलं होतं। त्यानुसार राज्यपालांचं पत्र देखील राज्य सरकारला मिळालेलं आहे आणि माणिकराव कोकाटे यांची खाती काढून घेण्यात आलेली आहेत। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे हे बिनखात्याचे मंत्री आहेत आणि त्यांचा मंत्रिपदाचा जो राजीनामा आहे तो मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे। महत्त्वाची बाब अशी आहे की शुक्रवारी उच्च न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटेंच्या संदर्भामध्ये सुनावणी होणार आहे। त्या दिवशी जर त्यांना दिलासा मिळाला तर त्यांचा जो राजीनामा आहे तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाणार नाही। मात्र जर त्या दिवशी त्यांना दिलासा मिळाला नाही तर तो पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला जाईल आणि त्यानंतर राज्यपालांकडे तो पाठवल्यानंतर त्यांचा राजीनामा जो आहे तो मंजूर होताना दिसेल। सध्या माणिकराव कोकाटे हे बिनखात्याचे मंत्री आहेत। महाविकास आघाडी काळामध्ये नवमलिकांच्या बाबतीमध्ये जो फॉर्म्युला महाविकास आघाडीने वापरला होता तसाच फॉर्म्युला आता माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत वापरण्यात आल्याची बाब आता समोर येताना आपल्याला दिसते। अश्विन, धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।